जिल्हा आरोग्य स्त्री परिचारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिले निवेदन. राज्यातील आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचारांचे किमान वेतन व अंशकालीन नावात बदल करणे व विविध मागण्यांबाबत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावास येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करून स्त्री परिचारांना न्याय देण्याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील स्त्री परिचारांनी नंदुरबार आरोग्य अधिकारी रवींद्र सोनवणे यांना निवेदन दिले. सार्वजनिक आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र खेरद अंतर्गत कार्यरत अंशकालीन महिला परिचर या महिला परिचरांना सफाई कामगार, परिचर, अर्धवेळ स्त्री परिचर, शिपाई अशा पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. उपकेंद्रात सकाळी 8:30 वाजता कामावर रुजू झाल्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्राची साफसफाई करणे, टॉयलेट, बाथरूम, कपडे धुणे, वॅक्सिन कॅरियर धुणे, परिसरातील कचरा काढणे, दिवसपाळी व रात्रपाळी करणे तसेच एएनएम बरोबर लसीकरण करणे, डिलिव्हरी पश्चात साफसफाई करणे, प्लायंटात त्याचा विल्हेवाट लावणे, रूम क्लीन करणे, सामुदायिक आरोग्य अधिकारी सीएचओ बरोबर ओपीडी काढणे ही कामे तसेच एएनएम ला मदत करावी लागते. या मानाने मानधन अल्प दरात मिळते. यानुसार किमान वेतन रु. 21,000 देण्यात यावे. अंशकालीन नावात बदल करण्यात यावे. अंशकालीन महिला परिचरांना प्रसूती डिलेव्हरी रजा मंजूर करावे. प्राथमिक आरोग्य केंद्रात एक पद ज्येष्ठतेनुसार परिचर पदावर घेण्यात यावे. कर्तव्यावर मृत्यू महिलांना सहायता निधी मंजूर करावे. अशा प्रकारच्या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर समिती मार्फत निवेदन देण्यात आले. न्यूज 18 महाराष्ट्र साठी विश्राम माऊची शहादा. माझे नाव शारदा भरत पाटील. मी पाडोदा PSC ला काम करते. मी माझी नेमणूक अशी झालेली आहे. मी 93 पासून काम करत आहे. तर 93 पासून म्हणजे तेव्हा आम्हाला 200 रुपये होते. 200 रुपये आम्ही काम केलेलं आहे. तर सरकारला आमची काही दयाच पण येत नाही. तर आता 200 रुपयावर काम केलेलं, तर आता पुढे माझे किती म्हणजे आता कमीत कमी माझे 10 वर्ष राहिले असतील. तर 10 वर्षामध्ये मला काहीतरी सरकाराकडनं मिळायला पाहिजे. तर अशी आमची अपेक्षा आहे. तर आम्हाला सरकारने 21,000 रुपये मानधन द्यायलाच पाहिजे. आमचे गणवेश द्यायला पाहिजे. आमचे ओळखपत्र द्यायला पाहिजे. तर सरकारला आमची दया देत नाही. आम्ही मुंबईला जातो, आम्ही ठाण्याला जातो, तिथं आम्ही आमचे मोर्चे काढतो, सर्व काही करतो. आता पुण्याला, नाशिकला मोर्चे चालू आहेत आमचे, पण सरकारला आमची दयाच नाही आहेत. तर यायलाच पाहिजे आम्हाला. तर 50 रुपये रोजवर काम करणारी महिला तर आता 100 रुपये रोजावर काम करते. 100 रुपयामध्ये काय बघता? आता मी गरीब स्त्री, मी विधवा आहे. तर माझं निरीक्षण कसं घ्यायचं? माझ्या गोळ्या औषधी आणायची का काय करायचं? BP शुगर वगैरे असते, त्याला पैसे पाठवायचे का पोटाला खायचे? आम्ही काय करायचं? आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो आम्ही. आणि आमचा नियम असा आहे, तर 8 वाजेला जायचं तर 1 वाजता घरी यायचं. तर आम्हाला 2-2, 3-3 वाजून जातात. खेड्यावर जायचं तर 3,000 मध्ये आम्ही भाडं काढायचं. खेड्यावर बस